मिरज पंचायत समितीचे माजी सभापती सुभाषदादा पाटील, त्याचबरोबर बाजार समितीचे माजी सभापती सुभाष तात्या खोत, मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये 2024च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने ज्यांनी उमेदवारी स्वीकारली आणि उमेदवारी केली असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माननीय तानाजी सातपुते साहेब, प्रमोद इनामदारजी, माझ्याबरोबर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भोसे गणामधून जे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहेत ते आमचे मार्गदर्शक गुरुतुल्य महावीर बस्तवडे गुरुजी, सोनी पंचायत समिती गणातून माझ्याबरोबर उमेदवारी करत असलेले काँग्रेस साहेब पक्षाची अधिकृत तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गजानन शिवाजी माळी, माझ्याबरोबर ज्यांनी बाजार समितीमध्ये काम पाहिलं ते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कोरलगावचे सुपुत्र जीवन पाटील, रमेश अण्णा कदम, कोरलीचे माजी सरपंच सुरेश आबा पाटील, मानमुडीचे लोकनियुक्त माजी सरपंच सुरेशजी गायकवाड साहेब, सिद्धेवाडी गावचे नेते विकास सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब खोत, भोसेचे प्रथम नागरिक सरपंच पार्श्वनाथ चौगले, सोनीच्या सरपंच शारदाताई यादव, त्याचबरोबर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणजी धोत्रे साहेब, त्याचबरोबर वसंतदादा कॉलेजचे संचालक उमेश पाटील, सिद्धेवाडी गावचे नेते महावीर खोत साहेब, त्याचबरोबर पाडगाव विकास सोसायटीचे चेअरमन पाडगावचे माजी उपसरपंच तुकाराम पाटील, त्याचबरोबर पाडगावचे माजी सरपंच काका शिंगारे, सिद्धेवाडी गावचे माजी सरपंच शिंगारे साहेब, काका शिंगारे साहेब, ज्यांनी सिद्धेवाडी धुरा या प्रचाराची सुरुवातीला सांभाळली ते आमचे रमेशजी लवटे साहेब, मोहनांना खरात असतील, सिद्धेवाडीवरून आलेले सर्वच पहिल्या फळीचे सगळे कार्यकर्ते, पाडगावहून आलेले सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे सदस्य सर्व कार्यकर्ते, कोरलीवरून आलेले सर्व प्रतिष्ठित सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सोसायटीचे संचालक, त्याचबरोबर सोनीहून आलेले सर्व पदाधिकारी, आमच्या संघटनेचे सर्व आघाडीचे मार्गदर्शक, सोनी विकास सोसायटीचे चेअरमन असतील, सोनीचे उपसरपंच असतील, गुंडाभाऊ सतीश दादा असतील, आता ज्यांनी विचार व्यक्त केले ते आमच्या संघटनेचे मार्गदर्शक प्राचार्य उल्हास माळकर सर, त्याचबरोबर कांचनपूर रसूलवाडी गावातून आलेले सरपंच उपसरपंच मानमुडीचे, त्याचबरोबर तानंगचे, खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेची ही निवडणूक ही काही निवडणूक माझ्यासाठी नवीन आहे. फक्त एवढाच फरक आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत की उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली. म्हणजे गेल्या 92 साली हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारणसाठी होता. 97, 2002, 2007, 2012 आणि 2017 या 5 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इथं आरक्षण होतं.
मी 2002 साली सरपंच झालो, की सलग 2012 पर्यंत 10 वर्ष सरपंच म्हणून मी काम केलं. त्यानंतर मलाही वाटायचं जिल्हा परिषद गट हा आमचा भोसे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण खुला कधी होतोय. म्हणून सातत्यानं माझी प्रतीक्षा होती की एकदा जिल्हा परिषदेची संधी मिळेल आणि जिल्हा परिषदमध्ये काम करायला आपल्याला या भागाचा, या परिसराचा एक वेगळा काम कसं असतं हे दाखवण्याची मला एकदा संधी मिळेल. आणि मग ती सातत्यानं संधी पुढे 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 जात आता गेल्या 25 वर्षानंतर आज 2026च्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ही संधी, हा मतदारसंघ सर्वसाधारणसाठी खुला झाला. बंधूंनो, या मतदारसंघामध्ये या 25 वर्षामध्ये बरेच पाणी वाहिलं, बरेच गट तट, बऱ्याच भूमिका, वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागल्या त्या परिस्थितीनुसार. आणि मग गेल्या 2-3 वर्षात या भाजपच्या शासनानं या निवडणुका लांबवल्या आणि मग निवडणूक 2022 पासून आज लागते, उद्या लागते, 4 वर्ष पूर्ण, मुदत संपून 4 वर्ष झाली. म्हणजे मागच्या निवडणुका होऊन 9 वर्ष झाली. आणि 9 वर्षानंतर आता निवडणूक चालू झाल्यानंतर उमेदवारी मागण्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. मी त्या खोलात जात नाही, कारण आता दादासाहेब चौगुलेंनी सांगितलं की दिनकर पाटलांना का पाठिंबा दिला. बंधूंनो, या ठिकाणी सुद्धा मला खास करून नमूद करायचं आहे, आज भोसेकरांना खास करून मला या ठिकाणी या गोष्टी मांडायच्या आहेत. आज पाहतोय मी गेल्या 25 वर्षामध्ये जी माझ्या संग गोड बोलणारी, माझ्या बरोबर सगळी असणारी मंडळी आज वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी, काहीतरी अपप्रचार, काहीतरी गोष्टी करून ते माझ्यापासून दूर आहेत. पण हे माझ्यासाठी नवीन नाही, कारण गेल्या 25 वर्षामध्ये मी सगळं अनुभवतोय. म्हणजे एखादी गोष्ट, एखादा माणूस 25 वर्ष माझ्याबरोबर राहतो आणि 25 वर्षामध्ये एखाद्या निवडणुकीत बाजूला जातो, हे काही नवीन नाही. आणि हे संघर्ष मी पाहत आलोय. हा संघर्ष मी जन्मताच माझ्या पाठीला आहे. कारण माझा जन्म 1972चा आहे आणि माझे वडील 1974ला स्वर्गवासी झाले. मी 2 वर्ष असतानाच माझे वडील गेले. त्यामुळे माझ्यासाठी हा कुठला माणूस सोबत आहे, कुठला विरोधात गेला, कोण काय म्हणतोय, कोण काय म्हणतोय, हे नवीन नाही. प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनात जी मिळाली ती सहज जाता जाता कुठली मला मिळाली नाही. आणि त्यामुळे मला आज जे अनुभवायला मिळतं या निवडणुकीमध्ये, विशेषतः भोसे गावातील मंडळीकडून, हे लोकांच्यासाठी आश्चर्यकारक असेल, पण मला त्याचं काही वाटत नाही. कारण मला नक्की माहिती असतं मी ज्याच्यासाठी जे जे केलं ते परत फिरवून माझ्यावर उलटतात. हे नवीन नाही माझ्यासाठी. आणि बरीच मंडळी कालच्या व्यासपीठावरती माझा बोलली, असो, त्याला उत्तर देण्यासाठी मी नाही, कारण त्याची उत्तराची ही सभा नाही. मी माझ्या पूर्व आयुष्यामध्ये जे काही केलं ते सांगणं आणि भविष्यात काय करणार आहे हे सांगणं. आज या ठिकाणी व्यासपीठावर आमचे सुभाष दादा आहेत. बऱ्याच लोकांना देव पाण्यात घातले होते की महाविकास आघाडीची उमेदवारीच दिनकर पाटलांना कशी मिळणार नाही आणि ती कशी बाजूला जाईल. कारण ही उमेदवारी मिळाली की हा उमेदवार, कारण दिनकर पाटलांचा 12 गावात असणारा संपर्क, सातत्य, आणि जर त्याला महाविकास आघाडीच्या उमेदवाराची जोड झाली तर याला कुठला ज्योतिष लागणार नव्हता विजय कुणाचा होणार. म्हणून बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला की उमेदवारी मिळू नये. पण वेगवेगळे, आता इथे सुभाष दादा बसले, दादांना बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही दादा विरोध करा, तुम्ही दादा असं करा, तसं करा. शेवटी सगळ्यांनी सांगितल्यानंतर नेत्यांनी सुद्धा दादांना सांगायला लागलं, दादा ह्याच्यात तोडगा काढला असेल तर तुम्हीच उमेदवार व्हा. दादांच्या 2 दिवस सगळ्या नेत्यांचे फोन आले. दादांनी मोठ्या मनानं सांगितलं मी उमेदवार होणार नाही, कारण माझी वय आणि तब्येत. आणि आजच्या परिस्थितीला बऱ्याच जणांना वाटत होतं की दादाच मला विरोध करतील. पण दादांच्या सारखा मोठ्या मनाचा दिलदार माणूस, खऱ्या अर्थाने मला उमेदवारी कशाला मिळाली असेल तर ती दादांनी शिफारस केली. दादांनी सांगितलं की दिनकर पाटलांना उमेदवारी द्या आणि मी त्याच्या पाठीशी ठामपणे निवडून आणतो. पण दादाच्या पाठीमागे जे इच्छुक आता रावसाहेब चौगुले असतील, उमेश पाटील असतील, ह्या सगळ्यांचा होताच.
पण ही उमेदवारी देण्यामध्ये सिंहाचा वाटा जी भूमिका घेतली ती शिवाजीदादांनी घेतली. म्हणून या ठिकाणी मी सोनी गावच्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी दादांना धन्यवाद देतो. आज बंधूंनो, मी या निवडणुकीत उभा आहे की केवळ निवडणूक जिंकण्यासाठी आणि माझ्यासाठी दिनकर पाटील जिल्हा परिषद सदस्य पद लावण्यासाठी नाही. कारण माझ्या जीवनामध्ये मी बरीच पद अनुभवली. ती संधी किंवा माझ्या जीवनात माझ्या व्यक्तिगत मोठेपणासाठी मी अनुभवले. ज्या ज्या पदावर मी काम केलं त्या पदासाठी मी आहे, पद माझ्यासाठी नाही. आणि म्हणून मी पूर्ण वेळ काम केलं हे तुम्हाला ज्ञात आहे. मग ज्या माझ्या जीवनाच्या किंवा सत्तेच्या प्रवासामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या, चारा छावणीची अडचण आली, त्या ठिकाणी आम्ही चारा छावणीला मलाही वाटत होतं की चारा छावणी काढणं शासन अनुदान देईल, किती लागवड, 6 महिने लागवड बुडल राहील, लोक आपल्या दारात येणार, ऊस आणलेली, पेड आणलेली, हे धाडस होतं. हे धाडस करू शकलो हे केवळ लोकांच्या पाठीवर. ते संकट असेल, त्यानंतर दुष्काळाचा सामना करत करत त्यावेळेला शेतीची परिस्थिती अतिशय बिकट होती. बंधूंनो, आपल्या भागामध्ये पंचकृषीमध्ये टँकर शिवाय पर्याय नव्हती. आणि म्हणून त्या काळात जलसंधारणाची कामं पहिल्यांदा सगळं कुठलं काम केलं असेल तर ते जलसंधारणाच्या कामात म्हणजे माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत मी जलसंधारणाला वेळ दिला. आणि त्याच्यावरती ज्या ज्या अडचणी होत्या, मग ते बंधारे बांधत असताना बांधकामात बसत नव्हते, ते कसे बसवायचे, त्याला काय काढायचे, तांत्रिक उपाय काय करायचा, ही जिज्ञासू ठेवून ते प्रत्येक काम मी करत गेलो. आणि म्हणून सुनीपासून भोशापर्यंत जेवढे ओढे त्या बंधाऱ्यावरती, या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्याला सोडण्याचं मी काम केलं. आणि ती एक साखळीच बंधाऱ्यांची निर्माण झाली. त्याचा आज फायदा असा झाला, आज म्हैसाळची डोंगरवाडी योजना चालू झाल्यानंतर आज बंधूंनो, वर्षाला आपल्याला जे डोंगरवाडीचे पाणी सोडतोय ते पाणी आपल्याला साठवण क्षमता त्या बंधारे तयार असल्यामुळं आज आपल्या जी इथली भूगर्भाची पाण्याची पातळी आहे, विहिरीची पाणी आहे, ते अतिशय आपल्याला त्या सगळ्या बंधाऱ्यांचा आज फायदा होतो. त्यानंतरच्या काळामध्ये एवढं करून सुद्धा 2012 साली आणखी डोंगरवाडीचं पाणी पायपा येऊन पडल्या, परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी यायला अजून 1 वर्ष झाली का 1.5 वर्ष झाली अशी परिस्थिती. त्या परिस्थितीमध्ये सोनीतले शेतकरी कोण गव्हांमधून पाणी आणणार होतं, कोण आणखी कुठून आणणार होतं, चारी दिशेला 4 ग्रुप चालले होते. मी एकदा हरोलीला गेलो, हरोलीतली परिस्थिती बघितलं आणि सगळ्यांना मी प्रस्ताव ठेवला की एवढ्या लांबून हरोलीतून 12-13 किलोमीटर पाणी आणायचं असेल आणि शेतीची 8 तासाची वीज वापरायची असेल आणि एवढा मोठा खर्च पाईपलाईनला करायचा असेल तर तिथं आपल्याला शेतीचा एक्सप्रेस फिडर म्हणजे ऍग्रिकल्चर एक्सप्रेस फिडर MIDC साठी जो 24 तासाचा असतो, तो शेतीचा एक्सप्रेस फिडर 16 तासाचा असतो. आणि मग तो एक्सप्रेस फिडर डायरेक्ट कॅनलवरती आणायचा झाला तर त्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी लागते. त्या कोऑपरेटिव्ह सोसायटी पाणी उपसा जलसंचीची कोऑपरेटिव्ह सोसायटी असल्याशिवाय तुम्हाला एक्सप्रेस फिडर मंजूर होत नाही. तुम्हाला ती कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार करायची असेल तर 100 एकराचा पाणी परवाना असल्याशिवाय सहकार खातं तुम्हाला ते सहकारी पाणी वापर संस्थेची तुम्हाला रजिस्ट्रेशन देत नाही. तिथं 100 एकराचा पाणी वापर आपल्याला परवाना मिळायचा असेल तर त्या ठिकाणी हरोलीतून तिथून आपल्याला पाणी उचलायचं होतं आणि त्या कार्यक्षेत्रात आपले तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती. अशा बऱ्याच तांत्रिक अडचणी असताना सुद्धा त्या सगळ्यावरती मी मात करत त्या ठिकाणी 32 लाख रुपयाचा एक्सप्रेस फिडर चालू केला. आणि हे का शक्य झालं तर 4 ग्रुप एकत्र आले आणि त्या ठिकाणी हे ग्रुप करत असताना काही मोठे शेतकरी 2-3 एकत्र येऊन मालगाववरनं पाणी आणलं, कवटेकंदवरनं आमच्या सोनी गावाला 4-5 लाईनी आणल्या, आपल्या भोसाई तलावाखाली बरेच विहिरी काढून तिघा चौघात योजना केल्या. पण मी ज्यावेळी हरलीची योजना केली त्यावेळी डोळ्यासमोर 10 गुंठे द्राक्ष बागायतदाराचा शेतकरी सुद्धा ठेवला आणि 10 एकर द्राक्ष बागायतदाराचा शेतकरी ठेवला. या सगळ्या शेतकऱ्यांची एकी करून 4 ग्रुप करून त्याच्यामध्ये 2 कोटीची स्कीम योजना फक्त 1 महिन्यात पाणी पाडलं. आणि त्यावेळेची ऑक्टोबरची छाटणी ही त्या छाटणीला पाणी आणलं. म्हणजे मला तुम्हाला एवढं विस्तारानं सांगायची एवढी गरज आहे की मी जे राजकारण करतोय, मी जे समाजकारण करतोय, मी जे सत्ता संघटना या सगळ्या निवडणुका लढवतोय हे केवळ रस्ते गटारी किंवा इमारती किंवा समाज मंदिर बांधण्यासाठी नाही.
सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला ज्या ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं त्या त्या अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी ठामपणानं राजकीय ताकद आपली त्याच्या पाठीशी उभा करणं गरजेचं आहे. आज मला सांगा, 97 साली आम्ही 12-13 जणांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला. त्यानंतर 150 लोकांना मी माळा घालून व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आज आमच्या तुकाराम बीजेची परंपरा 200 वर्षाची. ती तुकाराम बीजेच्या परंपरेच्या वारकरी संप्रदायाच्या पाठीमागं राजकीय ताकद त्यांच्या अडीअडचणीला ठामपणे उभा राहायची मी काम केलं. मी म्हणजे काय एकटा मी नाही, ही सगळी संघटना आहे. मी फक्त विचार मांडतो, दिशा देतो, काम करणारी ही सगळी माझ्या बरोबर असणारी संघटना आहे. म्हणजे याचं श्रेय सगळं मी जे उभा आहे ती माझं एकट्याच नाही, कारण माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी गेली 25 वर्ष ही संघटना हे नेतृत्व जपलं. ते केवळ दिनकर पाटील एकटा जपू शकत नाही, एकटा करू शकत नाही. आज या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये आमच्या संघटनेची चर्चा आहे. दिनकर पाटलाची टीम, दिनकर पाटलांची संघटना, निर्व्यसनी संघटना. इतर गेल्या, आता तुम्हाला पटणार नाही, गेल्या 1.5-2 महिने माझ्या बरोबर कॅलेंडर वाटायला प्रचारात मला कुठलाही नाश्ता द्यायला लागला नाही, मला कुठेही जेवण द्यायला लागलं नाही, मला कुणाच्या गाडीत 1 रुपयाचं तेल घालायला लागलं नाही. तो म्हणजे शेतावर काम करणारा रोजगारी सुद्धा तो स्वतः तेल घालून माझ्या मागे फिरतो. आणि हे काही मी अतिशयोक्ती सांगत नाही. तुम्ही भोसर सुनी लांब नाही, इथं ती मंडळी आली आहेत. उद्या कुणाला विचारा, सभासदाला विचारा, दिनकर पाटलांनी किती जेवण दिली मागे फिरणाऱ्यांना, किती पेट्रोल दिलं, किती पंपावर खती टाकलं, काही दिली. हे कशासाठी आहे त्यांना माहितीये. ही निवडणूक झाली आणि हे पद दिनकर पाटलांना मिळालं की ते आपल्या हितासाठी सगळं वापरायचं, ह्याची ठाम खात्री आहे त्या लोकांना. आजपर्यंत मी काल कुणी त्याच्या व्यासपीठावर सांगितलं की हा माणूस नुसता डगला घालून राजकारणावर जगतोय. राजकारणावर जगायची मला गरजच नाही. बंधूंनो, या ठिकाणी मला सांगायचं आहे, आमचे आजोबा एकटे, वडील एकटे आणि मी पण एकटा. 3 पिढ्यात एकटे असल्यामुळे माझी 18 एकर जमीन आहे आणि त्यातली आता 10-15 एकर बाग माझी उभा आहे. आता मला राजकारणाचं लहानपणापासूनच वेळ होतं. स्वर्गीय विनायक दादांच्या बोटाला धरून मी 4वी-5वी पासूनच राजकारणाचं मला व्यासंग लागलं, समाजकारणाची मला हे लागली. आणि मग तेव्हापासून मला ते माझ्या मनावरती ते बिंबलेलं होतं. आणि मग 2 वेळा ग्रामपंचायतीला मी सुद्धा ग्रामपंचायतीला एकदा पराभूत झालो 97ला. आणि त्यानंतर मी ठरवलं 2 पंचवार्षिक ग्रामपंचायत येत नाही, आपल्यानंतर समाजकारणाचा वेळ आहे. मग गावात एखादी पार्टी उभा राहून पडायसाठी पाहिजे कोणाच्या विरोधकांची, म्हणून त्यावेळी आम्ही संघटना बांधली आणि संघटनेची सुरुवात केली. तर त्या ठिकाणी 2002 पासून भली मोठी पार्टी होती, तरी सुद्धा आम्ही एक छोटी पार्टी उभा केली आणि काटावरचं यश मला मिळालं 2002 साली. 15 पैकी 8 सीटा आल्या, 2 मतानं 3 मतानं आल्या, मी संधी मिळाली सरपंच. गेल्या 25 वर्षामध्ये जर मी राजकारणावर जगला असतो तर या गावानं, या संघटनेनं 25 वर्षे तुम्ही मला सांगा, तुमच्या भोशामध्ये ओपन सरपंच झाल्यावर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष मला सलग 10 वर्ष संधी दिली. मी एकदा राजीनामा दिला पहिल्या 5 वर्षांमध्ये. तिघांना विचारलं, तू सरपंच हो. एक सुद्धा सरपंच व्हायला तयार नाही. शेवटी दादगाव आणि सुरेश मुळीकनं 6 महिने सरपंच केले. इथं आमच्या सत्तेसाठी, पदासाठी, मोठेपणासाठी कोण नाही, कारण त्यांना माहिती आहे दिनकर पाटील ज्या पद्धतीने सरपंच म्हणून काम करते तसंच आपल्याला वागायला पाहिजे. त्यामुळे मोठेपणासाठी कोण पद घेत नाही. सोसायटीत सुद्धा तीच परिस्थिती. या ठिकाणी सांगितलं काल कर्ज अडवली. कर्ज अडवली असती लोकांनी, ठीक आहे, सभासदाची कर्ज अडवली. तेच सभासद ग्रामपंचायतीला गावचा नागरिक म्हणून मतदार आहेत ना. मग मला ग्रामपंचायत मी अडवणारा माणूस असतो तर त्याची सत्ता 25-25 वर्ष देतात. एका कुटुंबात 2 भाऊ लग्न झाल्यावर 4 वर्ष एकत्र राहायची जेमतेम पंचायत. आणि 25 वर्ष संघटनेतला, माझ्या संघटनेतला गेल्या 25 वर्षातला जे माझ्याबरोबर ग्रामपंचायतीला, सोसायटीला सदस्य झाले त्यातला एक सदस्य माझ्यापासून दूर गेला असेल तर म्हणून ती शिक्षा भोगायला आहे. आणि मग ही संघटना ज्या पद्धतीने मी चालवली, तुम्ही जे भ्रष्टाचाराचा आरोप करताय,
अहो भ्रष्टाचाराचे आरोप बाजार समितीत मी गेलो, भ्रष्टाचार केला, हे केलं ते केलं. ते आराचे विलास शिंदेना मी सोनीला आणून, कारण ह्यांनी आरा सुरू केली, त्यामध्ये राजकारण सुरू केलं, आमच्या गटाला त्या आराचं सभासद करणार. आराबद्दल मला काय माहित नव्हतं. मी जयंत पाटलांच्या मार्फत विलास शिंदे सह्याद्री फार्मर प्रोड्युसरला फोन केला, त्यांची सुनील सभा घेतली आणि त्याच्या माध्यमातून 112 लोकांचे 10,000 रुपये प्रमाणे शेअर्स गोळा केले. शेअर्स गोळा करून मला 112, कारण त्यांची अट होती 1 कोटी रुपये तुमचं भाग भांडवल जमा झालं पाहिजे. आता दुष्काळ पडलेल्या लोकांची गेल्या 4 वर्षात द्राक्ष बागायतदारांची काय होरपळ झाली हे आपण पाहतो. नको झाली द्राक्ष बागा हे निसर्गाकडून आणि रेट दराच्या बाबतीत उत्पादन खर्च वाढलाय आणि मार्केटचा विकण्याचा रेट कमी आहे. आता नवीन आराचा विषय सांगून मी थकलो. 112 सभासद, 112 एकर सभासद झाले. त्या 112 एकराचे ऑनलाईन पैसे त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या खात्यावरती जमा आहेत आणि त्या व्यासपीठावर सांगतात की ते पैसे काढून आपल्याला. आता मला सांगा, अशी जर सवय मी लोकांच्या खिशातून लोकांना फसवून 5-10 हजार रुपये, ही काही सवय लगेच लागत नाही. कारण ती सवय लागायला ती लहानपणापासून ती सवय असायला मध्ये आधी काही बिघडत नाही कोणी. आणि मग मला तर तसा जर माझा एक त्या फार्मर प्रोड्युसरचे 10,000 रुपये घेऊन मला ते खर्चायची ही सवय असते, तर सातत्याने मी कुठली पण निवडणूक असू दे, गेल्या 25 वर्षात सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, जिल्हा परिषदेचं कुठलं पण आरक्षण असेल, मी त्या सगळ्या निवडणुकीच्या फ्रंटला झेंडा खांद्यावर घेऊन पुढे असतो. मला कधी प्रत्येक निवडणुकीत मी उमेदवार आहे का? आज तानाजीराव सातपुते बसले, त्यांना विचारा. संजय बाबू होते, त्यांचे जिल्हा प्रमुख होते, त्यांना विचारा. मी त्यांची निवडणूक लागल्यापासून सुरुवात मी सगळ्यात लवकर 9 वाजता सगळं आवरून त्यांच्या दौऱ्यात. उमेदवाराला जेवढी काळजी नसेल तेवढी मला प्रत्येक निवडणुकीत मी पुढे असतो. सगळे कुठल्या निवडणुकीत मी उमेदवार आहे का? मी लहान असताना सुद्धा मी उमेदवार नव्हतोच बरेच वेळा, पण मी सगळं काम धंदा सोडून त्या उमेदवाराच्या पुढे माझी पद्धत आहे. आज या ठिकाणी काही उमेदवार बोलले ज्यांना मी 2012 साली राष्ट्रवादी वेगळी झाली आणि 2012ला भोसेगावची सुपुत्र आणि माजी सरपंच, त्यांना मी म्हणलं उमेदवारी तुम्हाला काँग्रेसमधून निश्चित देतो. मी पोटासंग झाली. गावातली मंडळी मला मागे घ्यायच्या आदल्या दिवशी म्हणले घोषाला उमेदवारी द्यायची नाही, सुनीतच घ्यायची. मी त्यांची पाठी 4 पर्यंत समजून काढायचा प्रयत्न केला आणि या भोसेगावच्या सुपुत्रांना, माजी सरपंचांना ती उमेदवारी दिली. त्यांच्याकडे आर्थिक अडचण होती निवडणुकीची. मी सांगितलं आर्थिक अडचण असो काही असो, पक्षानं काही निधी दिला आणि मी काही निधी खर्च केला. त्या उमेदवारांचा एक 100-150 मतांचा पराभव झाला 2012च्या जिल्हा परिषद निवडणुकीला. आणि त्या उमेदवारांनी काल इथं सांगितलं की मला पाडलं, सोनीत मतं कमी पडली. मला सांगा, सोनी भोश्याचा उमेदवार, भोश्यानं जेवढा लीड द्यायला पाहिजे, सोनीतल्या उमेदवाराला सोनीतनं लीड दिलं. आम्ही प्रयत्न केला, आम्ही या उमेदवाराचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. सोनीतल्या लोकांची मागणी होती की सोनीत का उमेदवारी घेतली नाही, सोनीतली काही नाराज होती. तेवढं आमचे आता ज्यांनी मार्गदर्शन केले ते डॉक्टर उल्हास माळकर, प्राचार्य उल्हास माळकर, डॉक्टर त्यानंतर रंगराव जाधव जे दिवंगत झाले पंचायत समिती सदस्य होते, हे दोघांना उमेदवारी सोनीत घ्या म्हणत होते. मी म्हणलं ज्या माणसाला मी पोटासंग 2 महिने धरले उमेदवारी तुम्हालाच, आणि ऐन वेळेला माघार घ्यायच्या दिवशी ही उमेदवारी त्यांना तोडावर पाडणं आणि तुम्हाला उमेदवारी सोनीत घेणं हे योग्य नाही. आणि नंतर 8 दिवस प्रचारात राहिले आणि गावातल्या लोकांची मला समजूत काढता आली नाही. त्यामुळे भोश्याच्या उमेदवाराला 2012च्या निवडणुकीत सोनीत मतं कमी पडली आणि 150 मतांनी फक्त पराभव झाला. त्यावेळी कणबीतून सुरेशदारांनी 500 मताचं त्या उमेदवाराला लीड दिली आणि निवडणुकीचा निम्मा खर्च तर मी केला. सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार, युवकांच्या संस्थान, भारतीय संसदेतील एक बुलंद आवाज विशाल दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
विशाल दादा पाटील, विद्यमान खासदार सांगली लोकसभा मतदारसंघ, संसदेतील एक बुलंद आवाज विशाल दादा पाटील. काँग्रेस पक्षाचा विजय असो काँग्रेस पक्षाचा. तर त्यांनी काल या ठिकाणी सांगितलं की मला उमेदवारी देऊन पाडलं. आता मी काय उमेदवार उभा करून पाडायचा मी कारखाना काढलाय. हा जर ही काढला असता तर माझ्याबरोबर ही लोक राहिली असती का? तुमची उंची तुमच्या गावात त्या एकदा तुम्ही या गावचं सरपंच होऊन गेलात, ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलात, त्यानंतर तुमची कारकीर्द तुम्हीच आत्मपरीक्षण करा. मी जर त्या पद्धतीचा माणूस असतो तर 25 वर्ष सुनी गावानं माझं नेतृत्व जपलं नसतं. त्यामुळे तुम्ही काय हे मी सांगत नाही. तुमच्या एकदा ग्रामपंचायतीत निवडून येणं आणि या गावचा वर्ष दीड वर्ष सरपंच होणं, त्यानंतर तुमची या गावातली राजकीय सामाजिक वाटचाल तुम्हीच तपासा. मी काय ते सांगतो. त्यामुळे अपप्रचाराचं पेव फुटले घोषा. मला ही कल्पना फारशी नव्हती, पण निवडणूक चालू झाल्यानंतर खूप गडी माझ्या विरोधात ताणून ताणून पळायला लागले. ठीक आहे मग आता मला सांगा, ही मंडळी अगोदर माझ्या सगळं बोलून चालून गोड 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 बोलून आणि वेळी वेगवेगळा अपप्रचार. काही पट्ट्याने सांगितलं जाती जातीत भांडण लावलं. जातीत भांडण लावायला मी सुनीतून कधी भांडण लावली? मला सांगा, मी जैन समाजाच्या किंवा मराठा समाजाच्या भांडण लावायच्या त्या ह्याच्यात असतो, किंवा मला जातीवाद, मला जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडचा मी आहे. मी पहिल्यांदा निवडून आलो सरपंच गणराव जाधवला. मला कालच्या वेळेला मनीषा पाटलांना जेव्हा निवडून द्यायची त्याच्या अगोदर मी भोश्यात सगळ्या नेत्यांना माहिती आहे, कोणतेश्वर संस्थेत सगळ्याच्या येऊन बसून गेलो की या वेळची महिलेची उमेदवारी भोश्याला घ्या. सगळ्यांना महिना 3 महिना सुभाषदादाच्या मळ्यात सुद्धा जाऊन आम्ही प्रयत्न केला उमेदवारी घोषणा द्यायची. शेवटी नेत्यांचा आदेश आला. विशालदादा आणि घोरपडे सरकारने सांगितलं की दोन्ही उमेदवारांना सुनी द्यायची वेळ आली आणि आता तुम्ही दोन्ही गटांनी सामावून घेतलं. माझ्या संघटनेतल्या बऱ्याच लोकांनी विरोध केला. अहो काय समजेल, त्या गटाने उमेदवार आपल्या गटाला दोघांनी एकमेकांच्या विरोधात गट एकत्र हात घालून करायचं. मी म्हणलं परिस्थिती स्वीकारायला, कारण जातीवादी पक्षाचा फायदा होणार असेल तर त्यावेळेला आपल्याला 2 पावलं मागं पुढं करून भले जिल्हा परिषदेची उमेदवारी विरोधी गटाला मिळाली तरी मी मनाचा मोठेपणा दाखवला, गटातल्या लोकांची समजूत काढली. कारण परिस्थिती अशी झाली की भोश्याला एका गटाला उमेदवारी दिली तर एक गट विरोधात जाईल. त्यामुळे भोसे उमेदवारी देणे शक्य नव्हतं. नेत्यांचं मी ऐकलं आणि माझ्या गटाला पंचायत समिती स्वीकारली आणि आमच्या अपोजिट गटाला जिल्हा परिषदेची मनीषा पाटलांची उमेदवारी. 2007 साली त्या ठिकाणी मला सांगायचं आहे, या भोसे जिल्हा परिषद गटातून कांचनताईंना उमेदवारी दिली. मला सोनी गटातून सोनी पंचायत समितीची उमेदवारी मिळाली. मला सांगा, सोनी गावामध्ये वसंतदादा विकास आघाडी म्हणून रंजनाताई पवार उभा होत्या इथल्या भोश्याच्या कांचनताईंच्या विरोधात. आता सोनी गावामध्ये एक तर जैन समाजाचं घर आहे का? मग सोनी गावामध्ये माझ्या बरोबर मी पंचायत समितीला कांचनताई पाटील जिल्हा परिषदला उभा होत्या. माझ्यापेक्षा कांचनताईंना 100 मतं सोनी गावात जास्त. मग मी जातीवादी असतो तर तेवढा त्या रंजना पवार आणि सोनी गावात आहेत का आले असते. मग तुम्ही जातीवादी मला कसं म्हणता? आणि मग घडल तसा प्रचार करायचा. जैन समाजाचं यायचं, दिनकर पाटील निवडून आला तर काय खरं नाही, पुन्हा भोसगाव शिल्लक ठेवणार. मला काय कळत नाही. 25 वर्षानंतर जिल्हा परिषद गेल्यानंतर मला काय ते वाघाचं ही यायचं आहे का काय यायचं आहे का माझी बुद्धी भ्रष्ट व्हायची काय मला कळत नाही. मी खूप संध्या खूप पदं भोगलेली. अपप्रचार करू नका. केला तर त्याचा परिणाम होत नाही. कारण भोश्यातली मी काय भोसे मला नवीन नाही. कारण मी लहानपणापासून शेती करत होतो. 4थी 5वीला असल्यापासून 22 इंची सायकल घेऊन काय कमी पडली की भोश्यात यायचं. आणि महावीरांना शहर आता गेले होतं मगाशी आलते. महावीरांच्या खोलीत मी 4थीला असल्यापासून माझे 2 तास भोश्यात सगळे संपर्क होता. घोरपडे सरकारच्या काळात, विकास आघाडीच्या काळात धनगुरुजी ही सगळी गोपाल गुरुजी सगळ्यांच्या रोज उठ बसली. अशोकांना कुंभार मशिदीवर रोज जाता येता आमचा तेव्हा प्रवास होता. मिरजेला जायची
भोशावरून जायचं आणि येताना मी भोशावरून यायचं. अलीकडचा थोडा प्रवास इकडचा कमी झाला, पण मला प्रत्येक कुटुंब, प्रत्येक घर, सामान्यातलं सामान्य माणूस ओळखतो. तुम्ही कितीही वर्णना केल्या तर इथला मी कॅलेंडर वाटताना बघितलंय, मी घराघरात गेलोय, प्रत्येक घरात पोहोचलोय. त्या प्रत्येक घरातल्या माणसांचा, व्यक्तींचा चेहरा मी न्याहाळत होतो. ती मतं मलाच देणार आहेत, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही माझ्याविषयी किती अपप्रचार, मराठ्यांच्या जायचं किंवा जैन समाजातच येऊन बसतो मी सांगतो. अरे मी माझ्या डोक्यात जात नाही, मला का जातीवादी करायला लागलं मला तेच कळत नाही. आणि मग जर मी जातीवादी असतो तर मला त्या गावात राजकारणच करता आलं असतं सुनीमध्ये. कारण भोशापेक्षा मी सुनी 18 पगड जातीचं गाव आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं खूप अपप्रचार, परवा एका महिन्यात रस्ता लावला. आता मी आडरणारा माणूस असतो तर मला गाव जपतं 25 वर्ष. हे अशा पद्धतीचे. त्यानंतरच्या काळात आता दादा समोर आहेत, भोसे तलावातून भोसे आणि सुनीचा कायम संघर्ष असायचा. कारण त्यावेळी निसर्गाचं पाणी भोसे तलावात साठायचं. भोशातल्या सुद्धा त्या खोलवड्याच्या काठा, म्हणजे त्या मोठ्या वड्याच्या काठाने ज्या विहिरी होत्या, ती लोक म्हणायची ओढ्याला पाणी सोडा. ज्यांच्या विहिरी त्या तलावाच्या खाली होत्या ते म्हणणार ओढ्यातलं तळ्यातलं पाणी सोडू नका. आणि मग ही एकदा बाब अगदी पुण्यापर्यंत, मंत्रालयापर्यंत गाजली. पाणी ओढ्याला सोडायचं का नाही, तो काळ होता. आता पाण्याचे प्रश्नच मिटले. त्यानंतर भोसे तलाव भरण्यासाठी मी सातत्याने यातल्या बऱ्याच मंडळींना माहिती आहे, घोरपडे सरकार राज्यमंत्री असताना हरोलीच्या ओपन कॅनलमधून बोधरा काढून, टनेल काढून आपल्या भोसे तलावात काढण्याचा सर्वे केला. हरोलीची लोक कोर्टात गेली, तो विषय थांबला. बळीवाडी उपसा सिंचन मधून आलकुड पर्यंत पाईपलाईन आली. त्या पाईपलाईन प्रतिदादा केंद्रीय मंत्री असताना प्रतिदादांच्या माध्यमातून त्या पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याला एक फुटी पाईप बसवली. आणि इथं आपण ज्या धावशुद्धाच्या मुरगाळ्याला रेड्डीच्या क्रेशरपाशी तिथं कॉक काढला भोसे तलाव पुनर्भरण करण्यासाठी. पण त्याच्यात पाणी येईना, शेतीसाठी पाणी वापर भात खोली इथं पाणीच यायचं. परवा या राज्याचे जलसंपदा मंत्री महाविकास आघाडी सरकार असताना जयंत पाटील साहेब होते. आणि जयंत पाटलांना त्यावेळी इथं म्हैसाळचे कार्यकारी अभियंता आपले सूर्यकांत नलवडे साहेब होते लिंगलोरचे. आणि कर्नाळे साहेब आता जे डेप्युटी इंजिनियर आहेत ते होते. त्यांच्या मागे लागून मी म्हणलं भोसे तलाव भरण्यासाठी काही करता येते का. तर म्हैसाळचा एकदा फायनल आराखडा झाला. म्हैसाळ योजनेचं जे काय काय कामं करायचे एकदा अंतिम आराखडा झाला महाविकास आघाडीच्या काळात जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना. आणि त्यामध्ये 7 ते 9 कोटीची बळीवाडी उपसाच्या जिथं हौद आहे त्या हौदापासून प्लेन पाईपलाईन या भोसे तलावात भरण्यासाठी ती पाईपलाईन आराखड्यात त्याचं तरतूद केली. आता आराखडा एकदा बनल्यानंतर वर्षाच्या बजेटमध्ये त्याची तरतूद होत असते. आता ती परवाच्या बजेटमध्ये त्या पाईपलाईन वरती तरतूद झाली. दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार गेलं, भाजपचं सरकार आलं त्या ठिकाणी. आणि त्यामुळं तो विषय पेंडिंग पडला. आणि त्यामुळं ते आता परवा त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि आता त्याचं टेंडर निघणार आहे या आचारसंहितेनं. तर हे नवीन नाही, त्याचा पाठपुरावा भोसे तलाव भरण्यासाठी या भोशातल्या ज्येष्ठ मंडळींना माहिती आहे. सातत्यानं मी किती त्या भोसे तलावाच्या पुनर्भरणासाठी किती पाठपुरावा करत आलेलो आहे. तर या ठिकाणी दादांना पुढचं भाषण आहे. सुनीत सुद्धा असंच थोडं झालं. दादा मला थोडंसं सगळं मांडता आलं नाही. आज मला सांगा, तासवडे वस्तीवरती जे आमदार साहेब आहेत, जे पालकमंत्री होते डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब, त्यांनी त्यांचे पार्टनरशिप मधलं स्टोन क्रेशर होतं आपल्या भोसेच्या हद्दीत, तासव विश्वेश्वर कॉलेजच्या पाठीमागे. आणि त्या क्रेशरचा, त्या धुळ्याचा ताप त्या तासवडे वस्तीतल्या शेतकऱ्यांना भयानक होत होता. ते लोक वैतागली, बागा तोडल्या, व्हिडिओ केले. ही बातमी माझ्याकडे नव्हती. आमचे गुंडाराव मुली त्यांच्या मार्फत एक दिवशी माझ्या घरी आले, असं सांगितलं खूप मोठा त्रास व्हायला, आम्ही वैतागलोय, आम्ही आत्महत्या करणार आहे. आणि ती व्हिडिओ मला दाखवली. मी ताबडतोब सगळ्या चॅनलवाल्यांना, एबीपी माझा, TV9 ला फोन केले. ते चित्रण करून दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बातम्या आल्या. दुसऱ्या दिवशी वांगीकर म्हणून एक वकील आहेत प्रदूषणचे, त्यांना त्यांच्याकडे पाठवलं. त्या प्रदूषणला ते एक अर्ज दिला. ते अधिकारी जागेवर आले. ह्या महाशयांनी, आमदार मंत्री महोदयांनी, माजी मंत्री महोदयांनी विना प्रमाणात ते क्रेशर चालू केले.
आणि म्हणून प्रदूषणच्या अधिकाऱ्याने तिसऱ्या दिवशी त्यांच्या बंगल्यावर जाऊन सांगितलं हे क्रेशर ताबडतोबीने बंद करा आणि तिसऱ्या दिवशी ते क्रेशर बंद झालं. आता त्यानंतर त्या गोष्टीचा मला त्रास होणार आहे का? नक्की होणार. पण मध्ये मी कधी त्या त्रासाला घाबरत नाही. मला महिन्यानंतर कळलं खूप चिडलेत तुमच्यावर, तुम्हाला त्रास होणार असा. मी म्हणलं हो दे. शेवटी मी जी समाजात काम करतोय ती सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, आणि ज्या वेळेला मी जनतेच्या पाठीमागे उभा राहतो त्यावेळी मला माझ्यावर काय कोरड कोसळणार आहे, माझं व्यक्तिगत काय नुकसान होणार आहे, त्याला सामोरं जायची मानसिक तयारी माझी नेहमीच असते. मग त्यांनी खूप त्रास दिला, तो काय विषय वेगळा आहे, ठीक आहे. पण त्यानंतर त्या जागेवर त्यांना ती मशिनरी खोलूनच दुसरीकडे 4 किलोमीटर हलवायला लागली. आणि मग तुमचं जर जे कायदेशीर होतं तर तिसऱ्या दिवशी बंद करायची गरज नव्हती. सगळ्या परवान्या काढून प्रदूषणाची परवानगी, ग्रामपंचायतीचे लोशा सगळ्या जर निश्चल असतं तर त्याला नोटीस दिलं असतं, त्याचा लवाद नेमला असता, त्याच्या सुनावण्या झाल्या असत्या, आणि मग त्या खात्यानं आधी म्हणजे महसूल खात्यानं त्यांना ते बंद करायचे आदेश दिले असते. बंधून तिसऱ्या दिवशी का बंद केलं जातं तर ते बेकायदेशीर. आणि म्हणून तुम्ही सत्तेचा वापर, तुम्ही इथली आमदार, तुम्ही मंत्री, हे तुम्ही जनतेच्या हितासाठी आलाय का तुमचे उद्योग मोठे करण्यासाठी आलाय? पण तुमचे उद्योग मोठे करा, आम्हाला त्याच्यात तुमचा द्वेष नाही. पण इथल्या जनतेच्या मानगुटीवर बसून जर तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी इथली जनता आमच्या पाठीशी आहे, आम्ही तुम्हाला सोडणार आहे. आणि म्हणून गेल्या बऱ्याच दिवसापासून मला खूप त्रास दिला, ठीक आहे, मी कुठल्याही त्रासाला गेलो नाही. या ठिकाणी सांगितलं बाजार समिती, अरे बाजार समितीतले जर 40 कोटी तिथं शिल्लक होते, 40 कोटीतली कामं उभा केली, 40 कोटीचा भ्रष्टाचार म्हणजे काय आम्ही संचालकांनी वाटून खाल्ला का आरटीजीएस मागलो त्या खात्यावरून? आणि मग हे जर केलं असतं तर इथं विषादाचे उमेदवार कशाला मागायला होतं? आम्ही ते काहीतरी करून तुमच्या हातापाया पडून आम्ही भाजपमध्ये येतो, उमेदवारी नको पण आम्ही तुमच्या वळचणी तर थांबतो म्हटलं असतो. कारण ह्यातनं जी आता तुम्ही बघताय गल्लीपासून दिल्लीपर्यंतची मंडळी भाजपमध्ये का जातात तर त्यांचे सगळे असले कारणाने काहीतरी उघड होतील, कुठं तर आज जायला लागल म्हणून ती त्याच्या अगोदर त्यांच्या सावलीला वळचणीला जाऊ. पण माझं कसं असतं तर तुमच्याच वळचणीला असतो ना. मी तुमच्या विरोधात तुमच्या ह्याच्यात काल विधानसभेला सुद्धा मी तानाजी सातपुते दादांच्या बरोबर प्रत्येक गावात प्रत्येक ह्याच्यात ठामपणे, म्हणजे मी काय असं धरणारा घेणारा काहीतरी अंगावर पडेल का, ही होईल का, ती होईल का, ही भीती आमच्या रक्तातच नाही. पण ही भीती ही आमची निर्भीडता ही कुणावर अन्याय करण्यासाठी कधी वापरत नाही. आणि ती जर वापरली असती तर आजपर्यंत जनतेने मला इथपर्यंत पाठवलंच नसतं. आणि म्हणून किती बोललं तर कधी विशालदारांना जायचं आहे. मी या ठिकाणी निश्चितपणाने सांगतो, जे केलं ते सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी. आता बऱ्याच जणांना मी जिल्हा परिषद केल्यानंतर माझी ताकद वाढल्यानंतर काही जणांना अडचणीचं आणखी एक मुद्दा बोलायचा राहून गेला की इथं भोशात असं का घडलं ह्याच्यावर मी एक अभ्यास केला. दादा भोसे ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, कुणाला इथं वार्डात सदस्य व्हायचं म्हणून त्या वार्डाचा झोप कुणीकडे आहे त्याच्यासाठी ती, कुणाच्या मंडळी सरपंच व्हायचे म्हणून ते बीजेपी बरोबर. पण मला या ठिकाणी नमूद करायचं आहे, ज्याने जनतेसाठी तन मन धन अर्पण करून तुम्ही सेवा केली असेल तर कुठला पक्ष, कुठली संघटना, कुठला गट तुम्हाला काही लागत नाही. ज्यांनी ही सेवा करत नाही, ज्यांनी सेवा न करता ते सदस्य पद व्यक्तिगत मोठेपणासाठी ज्यांना पाहिजे त्यांना हे असल्या गोष्टी कराव्या लागतात. इथं आम्ही गेल्या 25 वर्षात हे काही नुसतं कुठं पैसे वाटून किंवा विश्वासानं कोण तुम्हाला हे करत नाही. प्रत्यक्ष कर्म आणि कृतीच करायला लागते आणि हे सगळं जनतेसमोर साफ ठेवायला लागते. त्यामुळं मी या ठिकाणी भोसेकर मतदारांना, ग्रामस्थांना मी तुमच्यासाठी नवा नाही. मी जरी सोनी जन्मगाव माझे सोनी असलं तर भोसे हे माझं कर्मगाव आहे आणि मला भोसे आणि सोनी ही दोन गावं कधीच वाटली नाही. दोन्ही मला भोश्याचं बी असल्यासारखं वाटतं आणि सोनीचं बी असल्यासारखं वाटतं. कारण भोश्याचे हात ही सोनीचे हात भोसेच्या गावठाणाला टिकले. त्यामुळे मला या ठिकाणी माझ्या काही पदरच्या माझ्या बापाच्या जमिनी द्यायची नव्हत्या. इथल्या मशानभूमींना मागणी आल्या वेगवेगळ्या समाजाच्या, मी जशी मागणी आली तशी प्रत्येकाला ती देऊन टाकली. या ठिकाणी जात हे काही केलं नाही. आणि म्हणून या पुढचं जे मला अधिकार मिळणार आहे या ठिकाणी मला आत्मविश्वास आहे. मी 12 गावात प्रचार करताना माझ्या लक्षात आलं की निश्चितपणे हा विजय या आमच्या तिन्ही उमेदवारांचा होणार आहे. आणि त्यामुळं या निकालानंतर
देणार आहे, तुमचा जो आशीर्वाद मला देणार आहे, या दिलेल्या मताचा या भोसेकर सर्वसामान्य ग्रामस्थांना पश्चाताप होणार नाही. या भोसे गटाचं नाव या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे विकासावरच्या शिखरावरती पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. तुमची मान ताटमानानं स्वाभिमानानं उंचवली असंच मी काम करेन आणि तुमचा आशीर्वाद येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये माझं चिन्ह हात आहे आणि माझ्याबरोबर असणारे बस्तवडी गुरुजींचं चिन्ह पण हात आहे. या दोन्ही हाताच्या चिन्हासमोर आपला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि तुमची एक नोकर म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी एवढी मी विनंती करतो. थांबतो. जय जय. काँग्रेस पक्षाचा यानंतर